नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कोलकातामध्ये रविवारी रात्री 8 पासून ममता बॅनर्जी आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांच्या या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवलाय, तर संविधान बचावची घोषणा करत ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारलाय. दरम्यान मोदींविरोधात आंदोलन करणाऱ्या ममता बॅनर्जींना पाठिंबा दर्शवण्यासाठी डीएमकेच्या नेत्या कनिमोळी आणि राजद नेते आणि लालूपुत्र तेजस्वी यादव देखील कोलकात्यामध्ये दाखल झाले. कोलकाता पोलीस आयुक्तांनी शारदा चिटफंड घोटाळ्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचा आरोप सीबीआयनं केला असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. सदर याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अमित ठाकरेंच्या लग्नानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भुजबळ कृष्णकुंजवर गेले असल्याचं बोललं जात असलं तरी देखील दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय विषयावर खलबतं झाल्याची ठोस माहिती मिळतेय. सरकार आंधळ्याच्या भूमिकेत आहे, त्यामुळे नुसती चर्चा नको, ठोस निर्णय घ्या अशी भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली. तसंच सरकारनं ठोस निर्णय घेतला तरच चर्चा होईल असंही अण्णांनी स्पष्ट केलंय. तर गेल्या 7 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या अण्णा हजारेंशी गिरीश महाजन यांनी तब्बल 3 तास चर्चा केली. अण्णांची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे देखील राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले. मात्र अण्णांचं मन वळवण्यात दोन्ही मंत्र्यांना अपयश आलंय. अण्णांबरोबरची चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांनी दिली आहे. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णांची नाराजी असून ती उद्यापर्यंत दूर केली जाईल असं देखील महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान काल सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अण्णा हजारेंनी मोदी आणि फडणवीस सरकारवर घणाघाती प्रहार केलाय. राज्य सरकार खोटारडं असून मुख्यमंत्री फडणवीस हे मनातून उतरल्याची टीका अण्णांनी केली. तसंच 2013 सालच्या लोकपाल आंदोलनामुळेच मोदी आणि केजरीवाल सत्तेत आले असंही अण्णा म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राळेगण सिद्धीमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली. यावेळी नालायक लोकांसाठी जीवाची बाजी लावू नका, तसंच मोदींवर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका असं राज ठाकरे यांनी अण्णांच्या भेटीदरम्यान सांगितलंय. अण्णांच्या उपोषणाचं राजकारण केलं जातंय. अण्णांबरोबर असणारी माणसं एकेकाळी त्यांना नावं ठेवत होती आणि याचा त्यांनी विचार करावा असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तसंच अण्णांनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. जनतेला भूलथापा देणाऱ्या ढोंगी मांत्रिकाच्या तावडीतून देशाला सोडवायला हवं अशा शब्दांमध्ये नाव न घेता उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना भाजपच्या युतीच्या चर्चांना अचानक करकचून ब्रेक लागल्यासारखी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. लोकसभेच्या जागा वाटपासाठी 25-23चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची युतीच्या गोटातून चर्चा आहे. तर भिवंडीच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतंय. 27 जानेवारीला युतीच्या या फॉर्म्युला संदर्भात न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीवर जवळपास आता शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राला भाजपचं शक्ती केंद्र करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा सज्ज झालेत. शहा राज्यभरात 13 सभा घेणार आहेत. तर शहा प्रत्येक सभेत 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी एकत्र संवाद साधणार आहेत. कुठेही जाऊ नका, आपल्याला एकत्र काम करायचंय असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्जुन खोतकरांना उद्देशून म्हटलंय. मध्यंतरी नाशिकमध्ये बोलत असताना अर्जुन खोतकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला होता. दानवेंविरोधात निवडणूक लढवून त्यांना पराभवाची धूळ चारण्याची भीष्म प्रतिज्ञा खोतकरांनी केली होती. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेण्याची ताकद माझ्यात आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे अशा शब्दांमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवर संशय घेणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी सुनावलंय. त्या बीडमधल्या सभेत बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर सडकून टीका केली आहे. मी लोकसभा लढवू इच्छित नसलो तरी माझे काही पक्षांतर्गत हितचिंतक मला दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न करतायत, पण मी लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणूक लढणार अशा शब्दांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या पक्षातल्या हितशत्रूंना सूचक इशारा दिलाय. पृथ्वीराज चव्हाण हे सांगली किंवा पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याच्या बावड्या राजकीय गोटात ऐकायला मिळत होत्या. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा केंद्रातला कायदा आजपासून आपल्या राज्यातही लागू झालाय. तर कालपासून खरं तर
हा कायदा आता राज्यात लागू झाला असून राज्यभरात 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे राज्यात 1 फेब्रुवारीपासून नोकरी आणि शिक्षणात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10% आरक्षण लागू झाले आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते आणि खासदारांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवर होणार आहे। या बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा निवडणूकपूर्व आढावा घेण्यात येणार आहे। तसंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पक्षातील पदाधिकाऱ्यांना जबाबदारीही दिली जाणार आहे। नाणार ऑइल रिफायनरीला होणारा विरोध मावळावा म्हणून नेमण्यात आलेली सुक्तनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली। प्रकल्पग्रस्त शेतकरी, मच्छीमार या सर्वांचं या प्रकल्पाबाबतचं म्हणणं ऐकून घेऊन ही समिती सरकारला आपला अहवाल देणार आहे। मात्र ही समितीच बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी केला असून रिफायनरीला असणारा विरोध ते या समितीपुढे मांडणार आहेत। आणि मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी 30,692 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे हा अर्थसंकल्प सोपवला आहे। तर शैक्षणिक अर्थसंकल्पासाठी 2,733 कोटींची तरतूद करण्यात आली। यंदाची ही तरतूद मागच्या वर्षीपेक्षा 550 कोटी रुपयांनी अधिक आहे। तर यंदाच्या अर्थसंकल्पानुसार लाभार्थी थेट अनुदान ही योजना राबवण्यात येणार आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी ठराविक शुल्क थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पिंपरी चिंचवडच्या सर्वसाधारण सभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला। संतपीठाच्या कामामध्ये रिंग झाल्याचा आरोप या ठिकाणी विरोधकांनी केलाय आणि याचा पुरावा म्हणून विरोधकांनी ठेकेदारांसोबत झालेल्या संभाषणाची क्लिप देखील सभेमध्ये सादर केली। मात्र आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर राहुल जाधव हे दोघेही जण ऑडिओ क्लिप न ऐकताच व्यासपीठ सोडून निघून गेले। जालन्यामध्ये भातुकलीचा साधा खेळ 3 चिमुरड्यांच्या जीवावर बेतलाय। मोठी दुर्घटना खरं तर जालन्यामध्ये झाल्याचं बघायला मिळतंय। भातुकली खेळत असताना आगीमध्ये होरपळून या 3 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागलाय। यामध्ये 8 वर्षांचा वेदांत मभारे आणि 3 वर्षांची संजीवनी मभार आणि 6 वर्षांचा सार्थक कोलते यांचा गोठ्यातल्या आगीत मृत्यू झालाय। बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील मुंढवा भागातील केशवनगरमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। भर बस्तीत घुसलेल्या या बिबट्यानं 4 ते 5 जणांवर हल्ला केला। केशवनगरमधल्या रेणुका माता मंदिराच्या मागच्या भागात बिबट्याच्या हल्ल्याचा थरार बघायला मिळाला। तर बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या एका चिमुकल्याला वाचवताना काही जण जखमी झाले। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये मागील 3 दिवसांपासून वाघ दिसल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यातच आता अकोटच्या चरोड शिवारात अस्वलानं दहशत निर्माण केली आहे। चरोडमधील एका शेतकऱ्याच्या शिवारात अस्वलानं मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे। तर ग्रामस्थांनी या अस्वलाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। लातूर तालुक्यातील साखरापाटीजवळ एका भरधाव टिप्परने 3 दुचाकींना उडवलं असून यामध्ये 4घांचा मृत्यू झालाय। या अपघातात 2 जण गंभीररित्या जखमी झालेत। या 3ही दुचाकी लातूरकडे येत होत्या तर टिप्पर हे बार्शीकडे जात होतं। टिप्पर चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता असा दावा ग्रामस्थांनी केला आहे। तर बीडमध्ये औरंगाबाद लातूर या शिवशाही बसचा अपघात झाला। शिवशाही बसने पुढे असलेल्या टँकरला धडक दिली आणि शहागड ते गेवराई या महामार्गावर नागझरीजवळ हा अपघात झाला। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, पण शिवशाही बसचं मात्र मोठं नुकसान झालंय। साखर कारखान्यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3,297 कोटी रुपयांची थकबाकी जमा केली। शेतकऱ्यांना हंगाम सुरू झाल्यानंतर आतापर्यंत एफआरपीचे 8,464 कोटी 47 लाख रुपये मिळाले आहेत। तर खुद्द साखर आयुक्तालयानंच ही माहिती दिली आहे। साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी कोल्हापूर विभागातील 12 कारखान्यांना तहसीलदारांनी नोटिसा पाठवल्यात। 7 ते 15 दिवसांमध्ये कारखान्यांनी एफआरपी जमा न केल्यास साखर जप्तीची नामुष्की कारखान्यावर ओढवणार आहे। परभणी जिल्ह्यात वीज तारांच्या ठिणग्या पडून ऊस जळण्याचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये। कासापुरी जवळील कोळसेवाडी इथे हा प्रकार घडला असून भाऊराव कोळसे या अल्पभूधारक शेतकऱ्याला फटका बसलाय। कोळसे यांच्या शेतामध्ये 2 एकर ऊसाची लागवड करण्यात आली होती आणि त्यामध्ये ठिणग्या पडल्यानंतर या ऊसानं पेट घेतला। महागाईवर नाराज झालेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत आहे आणि यातूनच अनुदानित सिलेंडरचा दर कमी करण्यात आला आहे। 14 किलोच्या सिलेंडरच्या टाकीचा दर डिसेंबरमध्ये 794 तर जानेवारीत
676 रुपये राहिलाय। यामध्ये अनुदानाचे 176 रुपये संबंधितांची बँक खात्यावर जमा होत आहेत। भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तलाव म्हणून चांदपूर तलावाची नोंद आहे। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणात हा तलाव आहे, परंतु 6 महिन्यांपासून या तलावात अवैध बोटिंग आणि मासेमारी सुरू असून यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आलाय। तुमसर तहसीलदार यांना सगळा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर तहसीलदारांनी बोट जप्त करण्याचे आदेश दिलेत। बघत पुढची बातमी। निवडणुकीच्या तोंडावर कोकणात शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालाय। पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यातील वाद आता पुन्हा पेटलाय। नुकताच कदम यांनी मी दळवींना निवडणुकीत 50,000 देतो असं म्हटलं होतं। आता त्यांनी पैशांसाठी राजकीय पक्षांच्या लोकांबरोबर फोटो काढत असल्याची खोचक टीका केली आहे। विविध मागण्यांसाठी अकोल्यामध्ये मातंग समाजाच्या वतीनं रेल्वे स्टेशन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन करण्यात आलं। यावेळी असंख्य समाज बांधव या आंदोलनात उपस्थित होते। जवळपास 4 किलोमीटरचं अंतर या समाज बांधवांनी लोटांगण घेत रखरखत्या उन्हात पूर्ण केलंय। आंब्याच्या झाडाला एका जिवंत कुत्रीला फाशी देऊन लटकवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा इथे गावापासून काही अंतरावरच असलेल्या एका शेताच्या शिवारात ही घटना घडली आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे, पण आरोपी अजूनही फरारच आहे। उंट हा तसा खरं तर शांत प्राणी, पण परभणीत उंट बिथरला आणि त्यानं समोर आलेल्या एका युवकाला उडवलं। यामध्ये 16 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय। परभणीमध्ये तुरुतपीर बाबांच्या उर्सामध्ये काढण्यात आलेल्या संदलमध्ये हा प्रकार घडलाय। सध्या शहरातल्या नानलपेठ पोलीस ठाण्यात उंटाला ठेवण्यात आला आहे। त्याच्या मालकाची चौकशी सुरू आहे। पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे जंगलातील नदी नाले कोरडे पडले असून त्याचा फटका आता वन्य प्राण्यांना बसतोय। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात माकडाची एक टोळी अशीच अन्न पाण्याच्या शोधात आली आहे। या माकडांच्या टोळीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे, तर या गर्दीमुळे बिथरलेली माकडं मग घरावर उड्या मारताना दिसतायत। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील सरोड शिवारात गेल्या 3 दिवसांपासून वाघ दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक हरणे बंदरात परकीय चलन मिळवून देणारा महागडा शेवंड मासा मोठ्या प्रमाणात मच्छीमार जाळीत मिळू लागल्यानं मच्छीमार बांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे। हरणे समुद्रात महागडा शेवंड मिळू लागल्यानं मच्छीमार बांधवांना आता मोठा दिलासा मिळत आहे। नागपूर रेल्वे विभागात तांत्रिक काम सुरू असल्यानं भुसावळ इथून सायंकाळी 7:30 वाजता सुटणारी भुसावळ नागपूर पॅसेंजर 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे। नागपूर विभागातील सेवाग्राम वर्धा बडनेरा सेक्शनमध्ये रेल्वेची कामं सुरू असल्यानं पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे। 26 जानेवारी रोजी खेडच्या पिरुलोटे या ठिकाणी गोवंश हत्येच्या संशयावरून ग्रामस्थ आणि पोलिसांच्यात हिंसाचार झाला होता। या हिंसाचार प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी या मागणीसाठी हजारो नागरिकांनी मूक मोर्चा काढला। यावेळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी सहभाग घेतला होता। शेगाव रेल्वे स्थानकावर आता आणखी 3 गाड्या थांबणार आहेत। नागपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेस, नागपूर पुणे गरीब रथ एक्सप्रेस आणि नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस या 3 गाड्यांना आता शेगावला थांबा देण्यात आलाय। जोधपूर चेन्नई या साप्ताहिक गाडीला देखील आता शेगावला स्टॉप देण्यात आलाय। जालना इथल्या पशुसंवर्धन एक्स्पोचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारोप करण्यात आला। देशपातळीवर सर्वश्रेष्ठ पारितोषिक मिळवलेल्या पशूंची मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाहणी केली। देशातील या जातिवंत पशूंना हात लावण्याचा मोह फडणवीसांना देखील यावेळी आवरता आला नाही। वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्तानं कृष्णा डायग्नोस्टिक तर्फे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांमध्ये वाढणारं स्तनांच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षात घेता काय काळजी घ्यायला हवी याविषयी परिसंवादाचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातल्या कात्रज प्राणी संग्रहालयात नुकतंच वाघिणीनं 4 बछड्यांना जन्म दिला आहे। त्यांच्या नामकरणाचा सोहळा पुण्यामध्ये पार पडला। बागीराम नावाचा वाघ आणि रिद्धी वाघिणीचे हे 4 बछडे, त्यातले 3 नर आणि 1 मादी आहे। तर या वाघांच्या बछड्यांचं आकाश, सार्थक, गुरु आणि पौर्णिमा अशी नावं ठेवण्यात आली आहेत। अलिबागमध्ये बच्चे कंपनीसाठी खास एअर शोचं आयोजन करण्यात आलं। वर्सोली समुद्रकिनारी प्रवासी आणि लढाऊ विमानांच्या प्रतिकृती आणण्यात आल्या। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। लायन्स क्लब ऑफ श्रीबागनं हा एअर शो या ठिकाणी आयोजित केला।
जेजुरीचा खंडोबागड भंडाऱ्यामध्ये पिवळा गर्द झालेला दिसला। लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडेरायाच्या पालखी सोहळ्याचं कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान झालं। कऱ्हा स्नानासाठी निघणारा हा सोहळा बघण्यासाठी संपूर्ण गडकोटात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। 1 वाजता पेशव्यांच्या इशाऱ्यानंतर या ठिकाणी खांदेकरी मानकरी मंडळींनी देवाची उत्सव मूर्ती असलेली पालखी उचलली। तर सदानंदाचा जयघोष आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात या ठिकाणी भंडारा खोबऱ्याची प्रचंड उधळण करत पालखीनं आधी मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातली। भंडाऱ्यानं माखलेली जेजुरी खऱ्या अर्थानं सोन्याहून पिवळी या ठिकाणी दिसत होती। आणि बातमीसह सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता पुण्यामधल्या पिंपरीमधून या ठिकाणी एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत येत आहे। पिंपरी एरियामध्ये अज्ञात टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात सराईत गुन्हेगार सुनील आरडेची दगडानं ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। पिंपरी परिसरातली हे धक्कादायक बातमी आपण पाहतोय। अज्ञात टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात सराईत गुन्हेगार सुनील आरडेची दगडानं ठेचून या ठिकाणी अज्ञात टोळक्यांनी निर्घृणपणे हत्या केली। तर आरडेचा साथीदार अनिकेत चांदणे देखील यामध्ये गंभीररित्या जखमी झालाय। गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देतात। गोविंद, नेमकं काय प्रकरण? स्वाती, रात्री 12 नंतरची ही घटना आहे दापोडी परिसरामध्ये, जिथे अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे। खरं तर रात्रीही तिकडे वर्दळ असते, मात्र त्या ठिकाणी सुद्धा या 2 सराईत गुन्हेगारांचा, अनिकेत जो आहे तो अत्यंत सराईत गुन्हेगार होता आणि त्याची दहशत होती त्या गुन्हेगाराचा आणि त्याच्या साथीदाराचा। अशा पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केला गेला आणि त्याच्या दगडाने ठेचून त्याचा अशा पद्धतीने निर्घृण खून केल्या गेल्याची घटना आहे। भोसरी पोलीस या घटनेचा तपास करतात, मात्र एकंदरच अशा पद्धतीने जर खुनाचं जे सत्र आहे ते पुण्यामध्ये काही दिवसापूर्वी माहिती होतं आपल्याला, ते आता पिंपरी चिंचवडमध्ये आला तर बघायला मिळते। आणि हा सगळा प्रकार पूर्व वैमान्यासारखं झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि जे हल्लेखोर आहेत त्याचा पोलीस जे आहेत ते तपास शोध घेत आहेत। मात्र एकूणच या घटनेने खळबळ उडालेली आहे। अशा पद्धतीने आता जर हे गँगवॉर वाढलं तर याला रोखणं कठीण आहे असं मत वर्तवलं जातंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस जे आहेत त्या आरोपींचा शोध घेत आहेत। अगदी, त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याचं एक मोठं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर उभं टाकलं। धन्यवाद गोविंद या माहितीसाठी। आणि आता बघूया देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। भारतीय बँकांना तब्बल 9,000 कोटींचा चुना लावणाऱ्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झालाय, कारण मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनच्या गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी मल्ल्याला 14 दिवसांची मुदत मिळणार आहे। दरम्यान विजय मल्ल्यानं ट्विट करत ब्रिटन सरकारच्या आदेशाविरोधात अपील करणार असल्याचं सांगितलंय। ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जाविद यांच्याकडून प्रत्यार्पणास मंजुरी मिळाल्यानंतर मल्ल्यानं हे ट्विट केलंय। सीबीआय विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार वादाचे पडसाद लोकसभेत उमटले। या वादावर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत निवेदन दिलं। यावेळी सीबीआय तोता आहे अशी एकच घोषणाबाजी विरोधकांनी केली। तर सीबीआयला रोखण्याची इतिहासात पहिली घटना असून कोलकाता पोलिसांनी सहकार्य करावं असं राजनाथ सिंग यांनी यावेळी आवाहन केलंय। आणि बातमीसह सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बातम्या क्रीडा आणि मनोरंजन विश्वातून। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं वनडे क्रमवारी जाहीर केली आहे। यामध्ये भारतीय संघाचाही समावेश असून भारतानं आपलं दुसरं स्थान कायम ठेवलंय। न्यूझीलंड विरुद्धची वनडे मालिका जिंकल्यानं क्रमवारीत 1 गुणाचा फायदा झालाय। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यानं आयसीसीच्या ओल्ड रँकमध्ये 3 स्थानावर झेप घेतली आहे। सोशल मीडियावर एका फोटोनं सध्या धुमाकूळ घातलाय आणि विराट कोहलीच्या चाहत्यांनी या फोटोला पाहून भाभीने नाम बदल दिया क्या असा सवाल कोहलीला विचारलाय। तसंच झालं असं की जुलिया मायकल्स नावाच्या एका मुलीनं इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला आणि आश्चर्य म्हणजे तिचा चेहरा हा हुबेहूब अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चेहऱ्याशी मिळता जुळताय। आणि बातमीसह सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।